रिलायन्स कंपनीने कुहिरे येथे उभारलेल्या नवीन गेटला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता या गेटची उभारणी करण्यात आली असून वाढत्या अवजड वाहतुकीमुळे येथील ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो असा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे। या मनमानी कारभाराविरोधात सर्व ग्रामस्थ एकवटले असून गावातील महिलांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला आहे। कुहिरे गावातील महिलांनी माध्यमांशी बोलताना रिलायन्स प्रशासनाच्या दडपशाहीचा पाढाच वाचला। रिलायन्सच्या इस्टेट ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीत गेटबाबत कोणताही सकारात्मक निर्णय किंवा आश्वासन देण्यात आले नाही। ग्रामपंचायतीची परवानगी न घेता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आणि ग्रिल उभारण्यात आले आहे। या गेटमुळे येथील छोट्या हॉटेल्सवर उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरीब लोकांचा रोजगार हिरावला जाणार आहे। ज्या स्थानिकांच्या जमिनी प्रकल्पात गेल्या त्यांना आणि त्यांच्या मुलांना रोजगार दिला जात नाही, त्याऐवजी इतर ठिकाणच्या लोकांना नोकऱ्या दिल्या जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे। विरोध करणाऱ्या तरुणांचे गेट पास बंद केले जात आहेत आणि त्यांच्या घरच्यांवर दबाव टाकला जात आहे। तसेच रिलायन्सचे कर्मचारी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन महिलांचे पाठीमागून अश्लील व्हिडिओ काढत असल्याचा संतापजनक आरोपही यावेळी करण्यात आला। कंपनीने हा गेट 100 मीटर पुढे किंवा मागे हलवावा अशी ग्रामस्थांची रास्त मागणी आहे। कंपनीला किंवा प्रकल्पाला आमचा विरोध नाही, मात्र जर रिलायन्सने जबरदस्तीने हा गेट लादण्याचा प्रयत्न केला तर गावातील सर्व महिला गेट समोर ठिय्या आंदोलन करतील। या आंदोलनातून कोणतेही नुकसान झाल्यास त्याला सर्वस्वी रिलायन्स प्रशासन जबाबदार असेल असा स्पष्ट इशारा महिलांनी दिला आहे। प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास हा वाद आणखी उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे। जय महाराष्ट्र, मी दर्शना जौके। गेल्या काही दिवसांपूर्वी गेट संदर्भात एक रिलायन्सने इस्टेट ऑफिसला आमची मीटिंग केली होती, पण त्या मीटिंग मध्ये गेट संदर्भात आम्ही कोणतीही पॉझिटिव्ह म्हणजे गेट व्हावा अशी आम्ही कोणतीही कमिटमेंट केली नव्हती। विषय गावात गावकी घेतल्यानंतर आम्ही सगळ्यांशी संवाद साधून आम्ही तुमच्याशी बोलू इथपर्यंतचा आलेला विषय होता। त्यांनी समोरील हे हॉटेल जे आहेत हे लोकांचं रोजगार उदरनिर्वाह त्याच्यावर चालतं, ते बंद करण्यासाठी सुद्धा त्यांनी आमच्याशी विषय घेतला होता। परंतु जे बाबा काही गोरगरीब लोक आहेत ज्यांचा उदरनिर्वाह त्या हॉटेलवर चालतं, तर ते बंद कसे करणार याला सुद्धा आमचा नकार होता। मग आम्ही कोणतीही परमिशन न देता तुम्ही कृपया हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता दाखवा, हे करण्यासाठी तुम्ही तयार कसे झालेत किंवा का केलात, किंवा हे जी ग्रिल आहे ही तुम्ही कशी केलीत, ही करताना ग्रामस्थांची परमिशन झाली का? दोन चार पोरं जेव्हा गेटच्या विरोधात इथं येत होती त्यावेळेस त्यांचे गेट पास बंद केले जायचे, त्यांच्या घरून त्यांना प्रेशर केलं जायचं। आणि आता तर इतकं ह्या हद्दीवर ही RIL एम्प्लॉईची जे कर्मचारी आहेत ते एवढ्या घाणेरड्या हद्दीवर आलेत का महिलांचे अश्लील व्हिडिओ पाठीमागून केले जातात। तुम्ही तर आज पत्रकार साहेब, तुम्हाला तर समाजात देव बांधला जातो, कारण होणाऱ्या अन्यायाला वाचा तुम्ही फोडताय। तर मला सांगा, एखादी महिला जर मुलांना घेण्यासाठी तिथे उभे आणि तुम्ही जर मागून शिट्या वाजवताय आणि जर व्हिडिओ करताय तर याला तुम्ही काय नाव द्याल किंवा याच्यासाठी काय म्हणाल? तरीही त्या गोरगरीब महिला गावातल्या सगळ्यांना सांगून एकत्र जमवून त्यांनी आमच्याशी संवाद साधला। कोणताही शासनाचा आधार घेऊन किंवा पोलीस स्टेशनला त्या गेलेल्या नाहीयेत। मग हे त्यांच्यात जर काही घाणेरडे आरोप त्यांच्यावर करायचे असते तर त्या पोलीस स्टेशनला जाऊन हा विषय घेऊ शकत होत्या। आम्हाला तुम्ही 100 मीटर पुढे न्या किंवा 100 मीटर पाठीमागे न्या। तुम्हाला इथे कंपनी करायची जर प्रोजेक्ट येत असेल तर आमच्याही इथल्या विभागातल्या मुलांना उदरनिर्वाहाच्या गोष्टी मिळत आहेत। आमचा त्या गेटला विरोध नाही, परंतु आम्ही झालेल्या मीटिंग मध्ये तेव्हा सुद्धा असंच सांगितलं होतं की तुम्ही 100 मीटर पुढे किंवा 100 मीटर पाठी न्या। आम्हाला इथेही कोणत्या प्रकारचा गेट नको आहे। आणि जर रिलायन्स इथं आमच्यावर जबरदस्ती करू पाहत असेल तर त्याला पुरुष, आमच्या गावातले पुरुष बाजूला असतील, महिला पदाधिकारी किंवा महिला मंडळ सगळे येऊन इथं ठिय्या मांडून बसतील, त्याला जबाबदार ही रिलायन्स असेल। हे मी म्हणत नाही, तर इथल्या सगळ्या जमलेल्या महिला जमताय, हे सगळ्या महिलांचं मत आहे। आतापर्यंत खूप वर्ष, आज मी माझं शिक्षण हे रिलायन्स स्कूल मधून झालेलं आहे। आम्ही बरेच वेळा, माझे आई वडील सुद्धा मला इथं घ्यायला आलेत, पण असे कोणी व्हिडिओ केलेला नाही, कोणी शिट्ट्या मारलेल्या नाही। मग हे असली चाले करण्यासाठी जर हा गेट होत असेल तर आमच्या सर्व महिला आघाडीचा ह्या गेटला विरोध आहे। हा आमचा निरोप रिलायन्स इंडस्ट्रीला तुम्ही पोचवावा। आणि दुसरी गोष्ट, या म्हणजे या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की इथला कोणताही हॉटेल हा बंद करण्यात येणार नाही। आणि हा गेट गेल्या काही दिवसात गावकऱ्यांशी संवाद साधून जर गेट बंद केला नाही तर इथं ठिय्या आंदोलन केलं जाईल। त्याच्यात जर कोणाचं नुकसान झालं तर त्याला जबाबदार ही कंपनी असेल। आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा,
ही जिथं हा रस्ता आहे, हा जिथं गेट आहे तिथं शेती आम्ही आहेत, आम्ही तिथले प्रकल्पग्रस्त आहोत. आमची पोरं दुसऱ्या कंपनीत जाऊन रोजगार करणार, कामं करणार आणि इथून येणारे आज अलिबागची 2 पोरं एम्प्लॉई म्हणून भरती केली. मग आमच्या पोरांनी कुठे जीव द्यायला जायचा? तुमचं नाव सांगा. माझं नाव राजेंद्र वाळमी, कुहिरे गावचा एक नागरिक आहे. साहेब, जो कुहिरे गेट होता पूर्वरत, तो कुहिरे गेट अगोदर तिकडे होता. आता कंपनीने गेले महिन्याभरापासून, एप्रिल पासून हे लोक इथं गेट घालण्याचा घाट घालत आहेत. तर आम्ही त्यांना, जेव्हा आम्ही कंपनीशी पण आम्ही बोलणी केली, आम्ही चर्चेला पण आम्हाला त्यांनी बोलवलं, तेव्हा आम्ही काय सांगितलं, हा जो कुहिरे गाव आहे हा 50 वर्षापासून आणि तुमचा गेट आता आलाय, तर आम्ही त्यांना अशी विनंती केली, हा कुहिरे गेट तुम्ही गावाच्या समोर न करता तुम्ही गावाच्या बाजूला करा, जेणेकरून कुहिरे गावात येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होणार नाही. ज्या महिला छोट्या मुलांना घ्यायला येत आहेत त्यांना त्रास होणार नाही, जेणेकरून ते त्यांच्या सुरक्षिततेचा धोका निर्माण होऊ शकतो. हा गेट उद्या साहेब चालू झाला, उद्या इथना बहुसंख्य भारतातील लोक इथे कामाला येतात, इथं कामगार, त्यांच्या मागे कुठली पार्श्वभूमी चेक केली जात नाही. तिथून लहान मुलं आमची असतात, बायका असतात, उद्या इथून त्यांच्यासमोर विनयभंगाचा प्रयत्न होऊ शकतो. जसा आज झाला, तर आमच्या महिला तिथे उभ्या होत्या, त्यांनी कुठलंही कारण नाही, महिला नेहमीप्रमाणे जशा अगोदरपासून म्हणजे गेले कित्येक वर्ष महिला आमचा बस स्टॉप इथेच आहे. आणि जेव्हा IPCL होती तर IPCL इथं संरक्षण भिंत टाकली होती. जर ही जागा IPCLची असती तर रिलायन्स त्यावेळेला IPCL तिथे संरक्षण भिंत टाकली असती, बरोबर ना. तर सदरच्या जागेमध्ये आमचे ह्या महिला उभ्या होत्या, तेव्हा त्यांनी व्हिडिओ शूटिंग हे करून शिट्ट्या मारण्याचं काम केलं. हे जोपर्यंत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सोडवला जात नाही तोपर्यंत हे गेट चालू करू नये अशी आम्ही प्रशासनाला अगोदर विनंती, सगळ्यांना कलेक्टर पासून सगळ्यांना आम्ही पत्र दिलेले आहे. पण त्या पत्राला आम्ही जेव्हा पत्र द्यायला गेलो तर धनावडेने केराची टोपली टाकली आणि धनावडे असे व्यक्ती, आमचा आरोप आहे का आम्हाला या महिलांना नाही का देणार, तर अशा माणसाची सुद्धा या पदापासून हकलपट्टी करावी. आणि जोपर्यंत महिलांच्या आणि इथल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवला जात नाही तोपर्यंत हे गेट चालू करू नये अशी आम्ही कंपनी प्रशासनाला आणि आम्ही सरकारला सुद्धा विनंती करत आहोत. आधी तुमचं नाव सांगा. जयवंती जनार्दन इंद्रे. काय तुमचं इथे काय व्यवसाय आहे? आमचं इथं वडापावचं दुकान आहे. आज तुमचं एवढे वर्ष कंपनी तुमची इथे आहे, तुम्ही ते व्यवसाय करताय, तुमच्या इथले लोक बेरोजगार सुद्धा आहेत, त्या संदर्भात काय तुमचं म्हणणं आहे? सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. किती वर्ष झाली तिथपासून आम्ही रडतो, तरी पण कोणी घेतली नाही. म्हणजे सर्टिफिकेट कोण दखलच घेत नाही. जो पुढे येतो तो पैसे घेताना जातो. आता येणाऱ्या काळामध्ये तुमचं ही वडापावची गाडी आता सांगतायत काय दुकानं तुमची उठवायचे, मग ती दुकानं उठून आम्ही खाणार काय? माझे 2 पोरी येतात, माझी सून, माझा पोरगा, माझी बहीण, आम्ही सगळी इथं असतो. आमची पोटं त्याच्यावर भरतात. मग आम्ही करणार काय? आमची दुकानं उठवल्यानंतर जाणार कुठं आम्ही आणि खाऊ काय? उपाशी राहायचा? माझ्या नवऱ्याला नाही कामाला घेतला, पोऱ्याला नाही घेतला, सर्टिफिकेट असून शनी आम्हाला विकत मागायला लावली. मग आम्ही करणार काय? एवढे वर्ष आम्ही 2 महिने दोघा नवऱ्या जेल भोगली, 21 दिवस उपोषण केला. आम्ही दोघं जण तिकडे 2 महिने दोघं जण आणि लहान पोरं टाकून शनी मी पोरांना टाकून शनी जेलमध्ये गेलो का? तर माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. पोराला कामाला लागेल, माझ्या नवऱ्या लागेल, नवरा नाही लागताना पोरं पण नाही लागला. अजून परत आमची तीच चालले त्यांची फसवणूक. इथं मीटिंग तिथे मीटिंग असली तरी त्याला पैसे दे, ह्याला पैसे दे, पैसे भर, अमुक कर. आमचा माझ्या नुसतं पैसाच जातोय. एवढ्याच कंपनीला बॅगा भरून शेण पैसे द्यायला नाही भेटला आम्हाला. मग आता सांगितलं आम्हाला हॉटेलला उठवा, तर आम्ही खाणार काय? काय उपाशी मारायचं काय आम्ही? माझ्या 2 पोरी, माझा पोरगा, सून, आम्ही 2 जण मग टाका मारून इथं आणि मग आम्ही जाऊ. आता हा गेट आहे, गेटच्या संदर्भात काय आहे? गेटच्या समोर काय आम्हाला इथं गाडी पोरांना उभा राहून देत नाही, इथं उभा हे करीत नाही. मग पोरांना उभा राहून नाही दिली, बायका येतात त्यांचा फोटो काढतायत. मग आम्ही करणार काय? जाणार कशी? मुलगी माझे नाथ आहे. तुमचं नाव सांगा. संजय धाय भोईर, माजी सभापती, विद्यमान सदस्य पंचायत समिती 10. काय प्रश्न काय आहे? प्रश्न असा की जवळजवळ 40 वर्ष आली ही आम्ही जमीन इंडियन पेट्रोकेमिकलला दिली होती, परंतु मागच्या सरकारने 95च्या केंद्राच्या सरकारने ही जमीन हा प्रोजेक्ट रिलायन्सला विकत दिला. प्रश्न असा की आज 2005 नंतर प्रोजेक्ट विकत घेतल्यानंतर समस्त समस्या जशा आहेत तशाच आहेत. आज तो समोर गेट दिसतो आपल्या साहेब, बस तबा कुहिरे, चौधरी रिलायन्स फाउंडेशन आणि आपण जो उभा आहोत तर रिलायन्सच्या गेट समोर
आता त्याहीच ही योजना आणलेली आहे रस्त्याची आणि त्याहीच समोर स्टॉप केलेला आहे. हे चुकीच्या पद्धतीने वागत आहेत रिलायन्स, की प्रत्येक गोष्ट मीपणा हम पैसो कायदा हे काही जमणार नाही. आज जवळजवळ 40 वर्ष आली. 40 वर्ष होताना समस्या त्याच, नोकऱ्या नाही, आमच्या जमिनी सुद्धा गेल्या आणि ह्या जमिनीतून आमच्या जाताना समस्त लोकांची समस्या जशी ती आहे. परंतु आज आमचे ग्रामस्थ कुरे जे काही लढणारे आहेत ते आले तिथे, जे लढणार नाही ते विचार लांब राहिलेत. परंतु ही समस्या रस्त्याची, स्टॉपची ही सर्वसामान्य लोकांसाठी आहे आणि हा आम्ही लढा परिपूर्ण यशस्वी करून देऊ. माझ्या मीटिंग सुद्धा विषय मांडलेलाच आहे म्हणजे मागच्या मीटिंगला, की तुम्ही हा गेट करताना कमी ग्रामसभा घ्यायला पाहिजे. ग्रामसभेचं मान्यता काही घेतली नाही. या रस्त्यासाठी, या स्टॉपसाठी भले काय झालं, आमचा लढा हा अखंड चालू राहील. इथे आपण एक युवक आहे, अनंत युवा फाउंडेशनच्या माध्यमातून इथल्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, इथल्या लोकांचे CSR फंडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्यांचा विकास केला जाईल, अशी एकंदरीत इथं सगळी हवा आपण बघितली होती. आपण बघूया, हा इथे एक युवक आहे, याचं काय म्हणणं आहे, याचं या संदर्भात काय म्हणणं आहे आपण विचारूया. काय म्हणणं आहे? नमस्कार, माझं नाव आशिष. तर जसं की सरांनी सांगितलं की अनेक अशा मागण्या, अनेक असे वचनं त्यांनी दिले होते की युवांना रोजगार देऊ. पण जसं की आता आज आपण बघत आहोत की आमच्या महिला इथं उभ्या असताना त्यांच्या न कळत, न परवानगी घेता त्यांच्या व्हिडिओ काढले आहेत. त्याचप्रमाणे स्थानिकांना इथं खूप सारे अडचणी फेस करायला लागत आहेत. जसे की तुम्ही आता बघत आहात की या कुरे स्टॉपच्या समोर एक्झॅक्ट गेट असताना जे शाळेतली मुलं असतात ते या गेट समोरच उतरतात, त्यांच्या बसेस उतरतात. इथे कोणताही स्पीड ब्रेकर नसताना गाड्या, डंपर, ज्या मोठ्या मोठ्या 8-10 चाकीच्या गाड्या असतात त्या खूप स्पीडने जातात, त्यांना स्पीडचा लिमिट सुद्धा नसतो. त्याचप्रमाणे त्या मातीतून आल्यावर त्यांच्या टायरचे असले चिखल वगैरे रोडवर होतो. त्याचमुळे काही 15 दिवसाआधी आमच्या गावातल्या एका तरुणाचा अपघात झाला होता व त्याची अजूनपर्यंत या कंपनीने काहीच दखल घेतली नाहीये. फक्त हे यांचं दरवेळीचं असतं की येतात, काही लागलं पडलं, काय मेलं कोण गेलं तर त्यांना फक्त हॉस्पिटलला घेऊन जायचं आणि त्यांची फक्त उपचार करायचे, एवढे त्यांचे हे असतात. त्याच्या पुढचं म्हणजे एखादा आता आमचं तरुण काय झालं, त्याला बरं वाईट झालं तर त्यांच्या पुढे काहीच होऊन देत नाहीये, असं यांचं नेहमीच असतं. तर हा गेट लवकरात लवकर बंद करावा, आमची अशी सगळ्या युवांची मागण्या आहेत. जनोदय करिता नितीन गायकवाड, नागोठणे. जनोदय